नमस्कार मंडळी. इंडियन व्हॉइसच्या या नव्या भागात नव्या माहितीसह आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, मोदी की गॅरंटी ही जाहिरात जवळपास आपण रोज बघत असतो. ती रेडिओवर असते, टी व्हीवर असते. पण मोदीजींच्या काही गॅरंटीज आहेत त्याची जाहिरात मात्र अजिबात केली जात नाही. त्या कोणत्या ते मी सांगतो. संसदेची आणि डबल इंजिनवाल्या राज्यांमधील विधानसभेची अधिवेशनं कमीत कमी दिवसात उरकणं, विधेयकांच्या मंजुरीची प्रोसेस फाट्यावर मारणं, मिनिटभरात विधेयकं मंजूर करून घेणं हे अगदी गॅरंटेड घडतंय. तुम्हाला माहिती आहे का, अलीकडंच महाराष्ट्र विधिमंडळाचं जेमतेम आठवड्याभराचं अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं. त्यावेळी प्रश्नोत्तर तास रहित केला गेला होता. लक्षवेधी सूचना सुद्धा घेतल्या गेल्या नाहीत. तातडीनं लक्ष घालायच्या लोकसमस्यांवर चर्चा आणि उपाय ह्यासाठी लक्षवेधी सूचना हे एक वैधानिक आयुध म्हणून वापरलं जात असते. तेही रद्द केलं गेलं. जणू काही राज्यात सगळं आलबेल आहे. विधेयकं झटपट आणली गेली, संमत करून घेतली गेली. ही अधिवेशनं हल्ली दिवसेंदिवस जनतेच्या दृष्टीनं अगदी निरर्थक बनत चालली आहेत. अधिवेशनात परस्परांवर शेरेबाजी चालते आणि लोकांच्या समस्यांवर चर्चा मात्र खूप अभावानंच होते. बहुमताच्या जोरावर लोकशाही पांगळी करण्याचाच हा प्रकार आहे. कोणत्याही पक्षाच्या सरकारनं असं केलं तरी ते आपण नागरिकांनी अजिबात खपवून घ्यायला नको. मित्रांनो, आपण नागरिकशास्त्रात काय शिकलोय आठवतं? लोकशाही ही 4 खांबांवर तोललेली असते. आता हे 4 खांब कोणते? पहिला म्हणजे कायदेमंडळ, म्हणजेच आपल्या देशाची संसद, लोकसभा, राज्यसभा आणि आपल्या राज्यांच्या विधानसभा. हा लोकशाहीचा सगळ्यात मोठा आधारस्तंभ आहे. पण तिथेही सध्या खूप वाईट परिस्थिती आहे. गेल्या 10 वर्षात आपण काय बघतोय? संसदेच्या अधिवेशनाचे दिवस हल्ली कमी 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 करत आणले गेले आहेत. विधेयकं मंजूर करायच्या प्रक्रियेला फाटा दिला गेला आहे. ह्या पवित्र सभागृहात पंतप्रधान तळीच्या प्रश्नांवर कायम मौन बाळगतात आणि जेव्हा मौन सोडतात त्यावेळी अगदी निवडणुकीच्या प्रचारातली सभा असल्यागत बोलतात. मित्रांनो, लोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षांची खूप मोठी भूमिका असते. मात्र सत्ताधारी पक्षाकडून कोणताही विरोधी विचार अजिबात जमेस धरला जात नाही. अलीकडंच संसदेतून निलंबित केलेल्या जवळपास 150 खासदारांमध्ये सर्वच प्रमुख विरोधी पक्षातले होते. राष्ट्रपतींचा तर सध्या अजिबात मान ठेवला जात नाही. राष्ट्रपती हे आपल्या भारतीय प्रजासत्ताकाचे प्रमुख आहेत. तरीही नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला त्यांना बोलवलं गेलं नाही. हा त्या पदाचा केवढा मोठा अपमान आहे. सर्व राज्यांची राज्यपाल कार्यालय तर सध्या अगदी पंतप्रधान कार्यालयाच्या शाखा असल्याप्रमाणे काम करत आहेत. लोकशाहीचा दुसरा खांब आपल्याला माहिती आहे. लोकशाहीचा दुसरा खांब म्हणजे प्रशासन यंत्रणा. भाजप शासित राज्य सरकारांमध्ये मंत्री आणि सचिवांच्या जोडीला संघ आणि भाजपचे कार्यकर्ते हे टेकू म्हणून दिलेले आहेत आणि ते आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना अधू करत आहेत. विद्यापीठांचे कुलगुरू अनेक ठिकाणी फक्त नामधारी झालेले आहेत. विशेष अधिकारी वा तत्सम पदावर नेमलेला एखादा भाजपचा किंवा संघाचा कार्यकर्ता हाच कुलगुरूंचे अधिकार गाजवत आहे. महाराष्ट्रात तर आपले सगळे लोकप्रतिनिधी पक्षफोडीत आणि निवडणुकीची गणितं जुळवण्यात गुंतलेले आहेत. सगळा कारभार संपूर्ण प्रशासनावर ढकललेला. अशा वेळी प्रशासनाचं साहजिक काय फावतं? आपल्या स्वायत्त मानल्या गेलेल्या संस्थांची परिस्थिती तर काय आज? सगळ्या संस्थांचे प्रमुख केंद्राचा शब्द झेलायलाच बसलेले आहेत. अगदी वाघाची शेळी व्हावी इतका बदल गेल्या 10 वर्षात आपल्या निवडणूक आयोगात झालेला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर सुद्धा केंद्राला जे जे पाहिजे ते देत आहेत. CBI, ED, इन्कम टॅक्स ह्याचे संचालक फक्त वरून येणाऱ्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी बसलेले आहेत.
सर्व सरकारी यंत्रणा ह्या सत्ताधाऱ्यांकडून त्यांना पाहिजे तशा वाकवल्या जात आहेत. लोकशाहीचा तिसरा खांब आपल्याला माहिती आहे. लोकशाहीचा तिसरा खांब म्हणजे आपली ज्युडिशरी, म्हणजे आपली न्याय यंत्रणा. अलीकडच्या काळात माजी झालेल्या न्यायमूर्तींनी दिलेले निर्णय आणि त्यांना ताबडतोब दिली गेलेली पदं हे बघितलं की सध्याच्या न्यायव्यवस्थेवर खात्रीच वाटेनाशी होते. अगदी 2 दिवसापूर्वीचंच उदाहरण आहे. आपल्या कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय यांनी राजीनामा दिला आणि लगेच पुढच्या दिवशी भाजप प्रवेश केला. हो, लगेच पुढच्या दिवशी. संविधानिकदृष्ट्या कळीच्या विषयांवरची प्रकरणं निकाली काढण्यात न्यायालयानं जो विलंब केलाय हे सुद्धा आपल्या न्याय यंत्रणेविषयी अविश्वास निर्माण व्हायचं खूप प्रमुख कारण आहे. अशी कित्येक उदाहरणं होऊन सांगता येतील आपल्याला. आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे मीडिया. आजच्या मीडियाचं वर्णन हे गोदी मीडिया केलं जातंय, यातच सर्व काय ते आलं. सरकारच्या मांडीवर बसून फक्त सरकारच्या आणि सत्ताधारी भाजपच्या बाजूनं रिपोर्टिंग करणारी वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्या ह्या अक्षरशः सध्या लोकविरोधीच होऊन गेलेले आहेत. सत्ताधारी भाजपचे स्नेही असणारे सगळे बडे उद्योजक हे प्रसारमाध्यमांचे मालक आणि चालक आहेत. त्यामुळे वेगळं काय घडणार? तर मित्रांनो, लोकशाहीचे आपले चारी खांब असे जर डळमळीत केले गेले असतील तर आपली लोकशाही भक्कम कशी राहणार आहे? ती उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. आणि त्यातूनच आपल्या सर्व जनतेला भयग्रस्ततेत जगण्याची वेळ येऊ शकते. हा विचार येत्या निवडणुकीत मत देताना आपल्याला करायचा आहे. लोकशाहीचं म्हणजेच आपल्या नागरिकत्वाचंच रक्षण करण्यासाठी आपल्याला मतदान करायचं आहे, हे कायम आपण लक्षात ठेवूया. जागरूक नागरिक बनण्यासाठी इंडियन व्हॉइस पाहत राहा. चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.